मावरं धुणाऱ्यांची मेहनत जरा जास्तच असते. नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रसाद मेहर. माझी सकाळची सुरुवात किनाऱ्यावरूनच होते. आता बोंबील मावरं कमी होऊन बऱ्यापैकी करंदी मावरं यायला सुरुवात झाली आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मावरं साफ कसे करतात, तसेच बोंबील, मांदेली, करंदी हे मावरं सुकवण्यामागची मेहनत पाहिलीच असेल. पण मावरं करताना मावरं धुणाऱ्यांची मेहनत ही भरपूर असते. चला कसं ते सांगतो तुम्हाला. आमच्या अर्नाळा किनाऱ्यावर जवळजवळ 90% मावरं धुणारे हे बाहेरचे आहेत. त्यात 4-5 भाई असतील, बाकी सर्व कर्नाटकवाले. त्यातील एक आमचं मावरं धुवायला येणारी गौरीताई दिवसाला 25 ते 30 टप मासली एकटी धुते. 25 ते 30 टप हे बोलायला सोपं वाटते, पण खूपच जिगरीचं काम आहे. कधी कधी तिची लहान मुलगी येते तिला मदत करायला. बघा बघा, कद छोटा पण काम एखाद्या मुलालाही जमणार नाही इतकं भारी करतेस. त्यांची मेहनत बघून वाटतं कष्टाशिवाय पर्याय नाही. आता तुम्हाला वाटत असेल गावातली लोकच मावरं का नाही धुवत, बाहेरचे का ठेवले आहेत, तर मी एकच सांगेन, ही लोक मावरं धुवायला आली नाही तर जवळजवळ 40 ते 50% लोक मावरं घेणार नाही, आणि घेतली तरी कमीच घेतील. मला भरपूर मेसेज येतात की दादा तुमच्या इथे काम असेल तर सांगा. जेव्हा मावरं चालू होते तेव्हा आमच्या किनाऱ्यावर मावरं धुण्यासाठी माणसं कमी पडतात. तर खरंच कुणाला यायचं असेल तर तुम्ही मावरं धुवायला येऊ शकता. गौराताईची मेहनत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि त्यासोबत फॉलो करायला विसरू नका. भेटूया लवकरच डे 9 घेऊन. तोपर्यंत जय श्रीराम.